नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत। लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू असून याच लातूर जिल्ह्यातील रोकडा सावरगाव या जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार शिवसेनेच्या शालूबाई माधव गोजेवाड माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करूयात। ताई, काय सांगाल, ह्या आपल्या अहमदपूर तालुक्यामधील सावरगाव रोकडा या गणातून, या सर्कलमधून आपण निवडणूक लढत आहात, या जनतेला काय संदेश असाल? कारण प्रत्येक उमेदवार आपले जाहीरनामा घेऊन जात आहे, तुमचा जाहीरनामा सुद्धा एक वेगळ्या प्रकारे, चांगल्या प्रकारे आहे, म्हणजे काय सांगाल? पहिल्या प्रथम मी माझा परिचय देते। सौ शालूबाई माधव गोजेवाड 2026 रोकडा सावरगाव जिल्हा परिषद प्रचार दौऱ्यानिमित्त मी या ठिकाणी आलेली आहे आणि मी शिवसेना पक्षाकडून तिकीट घेतलेलं आहे आणि माझ्या पक्षाचे प्रमुख अनंतरावजी दिघेसाहेब, मुख्यमंत्री माननीय श्री शिंदेसाहेबजी यांच्या प्रेरणेखाली मी आज या ठिकाणी यांच्या पक्षाच्याकडून लाडकी बहीण या माध्यमातून मला उभं केलेले आहे। तरी त्यांच्या वचनाला तडा न जाऊ देता पूर्ण सक्षमपणे मी शेवटपर्यंत त्यांचे काम करीन। या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अनेक पक्षाचे उमेदवार आहेत आणि मागच्या वेळीसुद्धा तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती। मागच्या वेळेस तुमचा निसटता पराभव झाला होता। तर या शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पोहोचलाच आहात, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे। तर नेमकं तुम्हाला आता ह्यासाठी, विजयासाठी म्हणजे काय वाटते? तुमचा विजय जवळच आहे असं वाटते का तुम्हाला? काही सर, मागल्या 5 वर्षाखाली मी थोड्याशा मताने पराभूत झाले होते, तरी मला जनतेचा खूप आशीर्वाद होता, खूप मताने मला त्यांनी विजय केलं होतं। पण माझ्या नशिबाचा काही थोडासा भाग कमी पडला म्हणून मी पराभूत झाले होते। यावेळेस मला त्यांनी खूप मताने निवडून देतील या अपेक्षेने मी पुनश्च त्यांच्यासमोर उभी आहे आणि माझं चिन्ह आहे श्रीरामाचं धनुष्यबाण आणि माझ्या पक्षाचंही धनुष्यबाण। आणि जी माझ्या नशिबाचा भाग कमी पडला होता ती प्रभू रामचंद्र देतील आणि जे जनतेने मला पूर्वी दिलं होतं याही वेळेस मला भरघोस देतील ह्या आशेने, याच्याने मी यासमोर आज उभी आहे आणि त्यांचा मला भरघोस आशीर्वाद मिळेल अशी मला त्यांच्याकडून खूप माझी अपेक्षा आहे आणि त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे। त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता मी यापुढील कामे, जी जिल्हा परिषदची 5 वर्षाखाली जी रगडलेली कामं आहेत ना, ती मी पूर्णपणे गेले 5 वर्षे, या 5 वर्षामध्ये गेल्या 5 वर्षाची भरून काढेन आणि गेले 5 वर्षाची, या पुढल्या 5 वर्षाची मी काम सक्षमपणे घराघरापर्यंत मोहीम, जे काही कुठली मोहीम कशाची, जिल्हा परिषदला अनेक मोहीम पत्राच्या माध्यमातून, म्हशीगाईच्या माध्यमातून, नाली, रस्ते, अनेक लाडकी बहीण, आमच्या पक्षाकडून लाडक्या बहिणीचे अनेक, जिल्हा परिषदला जी बी काही निधी आहे ती मी भरघोस वडून आणून माझ्या मतदारसंघाला, मतदारसंघ माझा गेल्या वेळेस वंचित राहिलेला आहे, ती यावेळेस त्यांनी भरघोस मताने मला विजय करावं आणि मी यावेळेस भरघोस त्यांच्यासमोर भरपूर निधी आणून, त्यांच्या घरापर्यंत आणून मी त्यांच्या दारामध्ये हाकेला उभी राहणारी उमेदवार आहे। त्यांनी माझ्यावर दया करावे, त्यांनी माझ्यावर कृपा करावे, हीच माझी त्यांना विनंती आहे। साहेब, मी माझ्या पक्षाचं काम सक्षमपणे करीन। माझ्या साहेबांनी लाडकी बहीण मूळ योजना कुणी केली? माझ्या शिंदे साहेबांनी केली आणि अशीच लाडकी बहीण योजना जोपर्यंत माझा पक्ष राहील तोपर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहील। माझ्या शिंदे साहेबांनी जा तू आणि तू लाडक्या बहिणी तुझ्या आहेत भरपूर, तुला भरपूर मदत करतील या अपेक्षेने मला त्यांच्या दारापस्तोर, घराघरापस्तोर पाठवलेला आहे। साहेब, यावरूनच समजते की ह्या ताई
जसा विकास खेचून आणण्याची त्यांच्यात ताकद आहे आणि जे आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणीला त्यांनी भरघोसपणे असं निधी उपलब्ध करून दिला आणि लाडक्या बहिणीने सुद्धा त्यांना कोणत्याही मदत केली व सत्तेमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवलं आहे. तर याच ताई आणखी माझा दुसरा प्रश्न असणार आहे, तुम्ही जसं म्हणताय की आम्ही निधी खेचून आणू, मागच्या काळामध्ये जो इथल्या जिल्हा परिषदच्या अंतर्गत जो काही विकास रखडला आहे तो विकास तुम्ही भरून काढू म्हणताय, पण अनेक प्रश्न असे आहेत की प्रत्येक प्रश्नाची आता प्रत्येक पक्ष या ठिकाणी ताकद लावत असताना तुम्ही जनतेला मराठवाडा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून एक काय आव्हान राहील आणि एक विनम्र आव्हान तुम्हाला नेमकं कसं करता येईल, काय सांगाल तुम्ही? मी जनतेचा माझा विश्वास आहे, जनता माझी आहे, मी जनतेची लाडकी आहे साहेब. मला गेल्या वेळेस मी असं बोलू इच्छिते की त्यांनी मला गेल्या वेळेस भरपूर मताने विजय केलं. तर मी आत्ताच सांगितले साहेब तुम्हाला की जो कमी पडलेला भाग होता तो माझ्या नशिबाचा पडलेला आहे. यावेळेस माझ्या हातात चिन्ह काय आहे? धनुष्यबाण चिन्ह आहे. तर नक्कीच मला माझ्या पक्षाचं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि माझ्या प्रभू रामचंद्राचं चिन्ह आहे धनुष्यबाण. तरी माझे प्रभू रामचंद्र ही कृपा करतील आणि मला जनताही कृपा करील आणि माझ्या पक्षाला भरघोस मताने निवडून मला आणतील अशी माझी इच्छा आहे. एक शेवटचा प्रश्न असणार आहे, तुम्ही सांप्रदायिक क्षेत्रामध्ये पण आहे असं मला समजलं आहे आणि या क्षेत्रातून तुम्ही घराघरापर्यंत पोहोचला आहात का? हो साहेब, माझ्याकडून मी कीर्तनकार आहे, मी सांप्रदायिकमध्ये आहे, मी मयाळू आहे. गोरगरिबाचे कामं सक्षमपणे मी गोरगरिबाची मदत करणारी एक स्त्री आहे, साधारण स्त्री आहे. मी गोरगरिबाचे कामे मी त्यांच्या घराघरात पस्तोर जाऊन करेन, हे माझी सत्यवाचा आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्याचं आम्ही नेतृत्व असून सर्वसामान्यापर्यंत आम्ही ही सर्व जो काही निधी असेल तो पोहोचवण्याचं कार्य आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करू. मतदार बांधवांना या सर्कलमधील त्यांचं आव्हान देखील आहे की त्यांनी आम्हाला भरघोस मताने विजयी करावं. येणाऱ्या काळामधील याच सर्कलमधील काय अपडेट्स असणार आहे ते पाहत राहणार आहोत. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, लातूर.